काँग्रेस पक्ष हा देशाला आझादी दिलेली आहे आणि या संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आम्ही भारताचे लोक, संविधानामध्ये असं ब्रीद वाक्य आहे पहिले सुरूला की आम्ही भारताचे लोक, सर्व लोक मिळून राज्य करण्यासाठी हा देशाचं संविधान निर्माण झालेले आहे। या देशामध्ये काँग्रेसनं एवढं मोठं कामं केलेली आहेत, परंतु भाजप सरकार येऊन ते काही केले नाहीत, आम्हीच करायला होतं असं म्हणाले। याच्यासाठी धर्मामध्ये, जाती धर्मामध्ये भांडणं लावलेले आणि राहिला सवाल आपल्या जनतेचा, जनता इथून निर्माण झाली तर दिल्लीला जाऊ शकते। बाबासाहेब आंबेडकर म्हणले की तुम्ही घरात बसू नका, घराघरावर असं भिंतीवर टाका की तुम्ही लिहून की तुम्ही राज्यकर्ती जमात, असं बाबासाहेबांनी घरातूनच तयार करेल मंत्र दिलेले आहे। आता काँग्रेस पक्ष असा आहे की सर्व धर्म समभाव, जातीभेद नष्ट करण्यासाठी काँग्रेसनं काम केलेले आहे, सुरूपासून आतापर्यंत तेच आहे। आता राहिला सवाल माझा की मला राष्ट्रवादी पक्षानं माझ्या घरी 2 महिने फिरलेत, त्यांनी आमच्याकडून उभा राहून, आमची इच्छा नव्हती उभा टाका म्हणून त्यांनी आम्हाला बोलावले होते, बोलावून कामाला लागा म्हणले, तुम्ही पुढे आहोत म्हणले, असं आहेत म्हणले, तसं आहेत म्हणले। आम्ही गेलो नाहीत घरी तरी 4-4 बार आमच्या घरी आले त्यांनी। मी त्यांच्याकडे तिकीट मागायला आम्ही गेलेलो नाहीत कोण्याही पक्षाकडे। मी पहिलेचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। भास्करराव पाटील काँग्रेसमध्ये असताना खासदार होते, ते मी उपाध्यक्ष झालो होतो त्यावेळेस। मी काँग्रेसचा नेहमी बाजूने राहिलेले माणूस आहो, परंतु मला काही लोकांनी घेऊन गेले आणि तुम्ही चांगले आहो, असे आहो, तसे आहो म्हणून, परंतु ते तिकीट जे आहे माझं काढण्यात आलं। तुम्ही जे विचारले आता ते प्रश्न, तर मित्र मी ज्या पुढच्या माणसाला काय माझ्याकडे ते देण्यासाठी नव्हतं, जे पुढचा माणूस दिला ते अशी कोणती अनमोल चीज होती त्यानं दिलाय त्यांना, आणि मी देऊ शकलो नाही, माझ्याकडे ते नव्हती। त्यांनी कोणती चीज घेतली मला काही माहिती नाही, परंतु ते दलाल आहेत, बिझनेसमॅन आहेत आणि गेमलर आहेत। त्याच्यामध्ये जे पैसा जमा झालेले आहे ते पैशानं खरेदी करायला निघालेले आहेत लोक, आणि काही करूत पण पैशानं खरेदी करूत, समाजाला सगळ्या खरेदी करूत, कोणतेही समाज राहू द्या, त्या समाजाकडे पैसे देऊत आपण खरेदी करू।